झी 24 तास एक पाऊल पुढे। पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार जादूटोणा विरोधी कायदा आणण्याच्या बेतात आहे। सरकारच्या या प्रयत्नांना पुन्हा खो बसण्याची शक्यता आहे, कारण या विधेयकाच्या विरोधात वारकऱ्यांनी विरोधाची पताका उभारली। कायदा मंजूर केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा स्पष्ट इशाराच वारकऱ्यांनी राज्य सरकारला दिलाय। संत सोपान काका पालखी सोहळा प्रमुख माधवराव शिवणीकर यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिलाय। दरम्यान सोपान काका पालखीतले वारकरी आज भवानीनगर कारखाना परिसरात भजन करून निषेध करणार आहे। त्या आषाढी वारीपासून घोषणा करावी की महाराष्ट्रात कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये मांस विक्री आणि मद्य विक्री केली जाणार नाही, अशा आमच्या प्रमुख 4 मागण्या महाराष्ट्र शासनाकडे आहेत। आणि त्यासाठी शासनाने आम्हाला 14 तारखेपर्यंत त्यांचं उत्तर द्यावं लेखी स्वरूपामध्ये। जर नाही दिलं तर 14 तारखेच्या दिवशी आम्ही उग्र अशा स्वरूपाचं आंदोलन त्या दिवशी जिथं असू तिथं आम्ही आमचा पालखी सोहळा या आंदोलनामध्ये संपूर्णपणे सहभागी होईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।